मी इंगोले सर. मी मागे 3 व्हिडिओ पोस्ट केलेले होते यूट्यूबवरती आणि त्या दरम्यान मला असं वाटते की तुमची सुद्धा 12 झालेले असेल. मी 12 तुम्हाला या 3 व्हिडिओमध्ये शिकून दिलेले आहेत. सर्वांनी ते व्यवस्थित केले असेल, सर्वांनी आपल्या रिव्ह्यू रजिस्टरमध्ये लिहून ठेवलेलं असेल, सगळे फॉर्म्युले लर्न केले असेल, बरोबर आहे. हे सगळं सगळ्यांनी केलं असेल असं मला वाटते. ठीक आहे. आता मात्र इम्पॉर्टंट जे आहे ते असं आहे की तुम्हाला आता मी शिकवणार आहे की बोर्डमध्ये कशा प्रकारे एक्झाम्पल येतात आणि मग ते सॉल्व्ह कसे करायचे ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी तुम्हाला अगोदर ते 12 शिकवले आणि त्यानंतर आता मात्र आपण बघणार आहे की ऍक्च्युअल क्वेश्चन कसे येतात बोर्डमध्ये. त्याची प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून यासाठी तुम्हाला अगोदर फॉर्म्युले लर्न पाहिजे आणि एक टेक्निक असते, ती टेक्निक मी समजावून सांगतो लवकरच तुम्हाला, ज्या थ्रू तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. ओके, बघा इकडे सर्वांनी ध्यान द्या. आता पहिलं सेंटेन्स बघा. ही गेव द रिवॉर्ड टू मदर. बघा, ही गेव द रिवॉर्ड टू मदर. आता इथे काय म्हटलेलं आहे, ब्रॅकेटमध्ये म्हटलेलं आहे पास्ट परफेक्ट टेन्स, म्हणजे तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं. आता कसं कन्वर्ट करायचं तर अगोदर तुम्हाला आठवा लागेल व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स. हे तुम्हाला अगोदर आठवावं लागेल. तर ते इथे लिहून देतो मी. ठीक आहे, फॉर्म्युला लिहितो आणि मग हे समजून सांगतो कशा प्रकारे करायचं. बघा याचा फॉर्म्युला काय आहे. याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. हा आहे याचा फॉर्म्युला. कशाचा? पास्ट परफेक्ट टेन्सचा. आता बनवायचं कसं, कसं कन्वर्ट करायचं पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये. ठीक आहे, असं येईल बोर्ड मध्ये. ठीक आहे, ध्यान द्यायचं. कसं लिहायचं बघा आन्सर. कसं आहे की कुठलं पण टेन्स असते याच्यामध्ये वर्ब दिला असतो, वर्ब. सो फर्स्ट यू हॅव टू फाइंड आउट व्हॉट वेअर इज वर्ब. सगळ्यात पहिले ओळखून घ्यायचं, फाइंड आउट करायचं की वर्ब कुठे आहे. कुठल्या वर्ब याच्यामध्ये एक नंबर का असतो, नेहमी सब्जेक्ट असतो. एक नंबर सब्जेक्ट बिगिनिंगला काय असतो, कुठल्या पण सेंटेन्सच्या बिगिनिंगला सब्जेक्ट असतो, त्यानंतर असतो वर्ब. हा आहे वर्ब. ठीक आहे. सेकंड नंबरला जर समजा कधी कधी काय होते की सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब राहते सेकंड नंबरला, तर मग थर्ड नंबर पोझिशन असते वर्बची. पण इथे सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब आहे, कुठल्या प्रकारचा ऑक्सिलरी वर्ब आहे नाही आहे, त्यामुळे सेकंड नंबरची पोझिशन जी आहे ती वर्बची आहे. हा आहे तो वर्ब. हा अशा प्रकारे अगोदर फाइंड आउट करून घ्यायचा. ठीक आहे, मनामध्ये. ठीक आहे. आणि आता अकॉर्डिंग टू फॉर्म्युला कुठला पास्ट परफेक्ट टेन्सचा यानुसार सेंटेन्स बनवायचं. ठीक आहे. आता बघा कसं बनवायचं सांगतो मी. बघा ध्यान द्या. अगोदर काय म्हणते फॉर्म्युलामध्ये सब्जेक्ट घ्यायला सांगितलेला आहे. फॉर्म्युलामध्ये सब्जेक्ट घेतो मी ही. मग म्हणते फॉर्म्युलामध्ये हॅड म्हटलेलं आहे तर घ्यायचं हॅड. ओके. मग फॉर्म्युलामध्ये म्हटलेलं आहे V3 म्हणजे थर्ड फॉर्म करायचा आपला. V म्हणजे वर्ब. वर्ब कुठला आहे, गेव. याचं थर्ड फॉर्म करायचं. त्याचं थर्ड फॉर्म काय होते, गिवन. काय होते, गिवन. बघा इथं माझा फॉर्म्युला संपलाय. ठीक आहे. बघा इथे सगळं माझा फॉर्म्युला कम्प्लीट झालेला आहे. बघा कसा, बघा आता सब्जेक्ट म्हटलं होतं, सब्जेक्ट घेतला मी इथे ही. ठीक आहे. मग प्लस मध्ये हॅड म्हटलंय, मग इथे हॅड लिहिलं मी, प्लस V3 म्हटलंय. हा आहे वर्ब गेव. याचं V3 घेतला आपण गिवन. म्हणून तुम्हाला म्हटलं मी की कुठला पण फॉर्म्युला मध्ये युज करत असताना तुम्हाला अगोदर सेंटेन्स मध्ये कुठे वर्ब आहे हे शोधावं लागतं. कारण की कुठल्याही टेन्स मध्ये तुम्हाला V1 करा, V2 करा, V3 करा, V4 करा हे दिलं राहणार आहे. मग तुम्हाला वर्बच ओळखता आला नाही, वर्ड आयडेंटिफाय करता आला नाही, तर तुमचा आन्सर काय म्हणजे रॉंग होऊन जाईल. कुठल्या वर्डला तुम्ही वर्ब म्हणू शकता का नाही, तर वर्ब तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे. ओके. ओके, रिमेंबर दिस थिंग. तर बघा आता पुन्हा एकदा सांगतो मी. सब्जेक्ट ही होता है घेतला, प्लस हॅड, इथे आलं हॅड, प्लस V3 हा वर्ब होता, V3 घेतलं मी. इथे माझा फॉर्म्युला संपलाय. मग जे वाक्य उरलेलं असेल वर्ब नंतर ते पूर्ण ऍज इट इज लिहून टाकायचं. म्हणजे द रिवॉर्ड टू मदर. द रिवॉर्ड टू मदर. तर हे आहे ते ऑब्जेक्ट आहे. काय आहे, ऑब्जेक्ट. ठीक आहे. वर्ब जे आहे, वर्ब संपेल V1 V2 V3 V4 बस तिथपर्यंत आपलं सेंटेन्स झालेलं असते कम्प्लीट. आणि रेस्ट ऑफ द सेंटेन्सचे उर्वरित सेंटेन्स आहे, मग ते ऍज इट इज इथे लिहून टाकायचं. ओके. नाउ सेकंड वन काय म्हटलंय, सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. याचा फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस V1 आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आता बघा पहिले अगोदर मी काय म्हटलंय, पहिल्या सेंटेन्स तुम्हाला सांगितलं होतं की अगोदर काय करायचं, सेंटेन्स मध्ये वर्ब कुठे आहे ते अगोदर ओळखून घ्यायचं. आता बघा कसं ओळखायचं वर्ब. एक नंबर काय असतो नेहमी, सब्जेक्ट अनिल. हॅज काय आहे, हेल्पिंग वर्ब. ठीक आहे. बीन काय आहे, हे बीन या हेल्पिंग वर्ब सोबत जोडलेलं आहे. ठीक आहे. मग हा वर्ब आहे मेन कुठला, टॉकिंग. ठीक आहे. सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब हा मेन वर्ब हा वर्ब आहे. आणि मग याच्या नंतरचं सेंटेन्स जे असेल ते असेल ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर अशा प्रकारे जो वर्ब आहे तो वर्ब अगोदर शोधून घ्यायचा. शोधला आपण वर्ब,
ठीक आहे, आता कन्वर्ट करा. सब्जेक्ट घ्या, सब्जेक्ट कुठला आहे? अनिल. ठीक आहे, सब्जेक्ट नंतर शाल विल आहे, सब्जेक्ट नंतर हॅज आहे का, बीन आहे का? नाही. म्हणजे फॉर्म्युला मध्ये म्हटलेलं आहे तेच तुम्हाला लिहायचं आहे, आणि जे अदर गोष्टी असतील, जे अदर वर्ड्स असतील ते ऑटोमॅटिक काय होऊन रिमूव्ह होऊन जातील. ठीक आहे, त्याला डिलीट करून टाकायचं तुमच्या मोबाईलच्या भाषेमध्ये. ठीक आहे, कारण की सब्जेक्ट शाल विल म्हटलं शाल विलच पाहिजे मला. याच्यामध्ये म्हटलंय की हॅज बीन, इथे म्हटलंय की फॉर्म्युलामध्ये नाही म्हटलंय, त्यामुळे हे घ्यायचं नाहीये. जे फॉर्म्युलामध्ये म्हटलंय त्यानुसार सेंटेन्स बनवायचं. ठीक आहे, लक्षात ठेवा कळाली. सब्जेक्ट शाल विल, तर अनिल नंतर काय येईल? शाल की विल, विल येईल, कारण की फ्युचर परफेक्ट, फ्युचर टेन्स मध्ये फक्त आय आणि वी हे जे प्रोनाउन आहेत यावेळेस तुम्हाला शाल वापरायचं आहे, बाकी सर्वांना नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. ओके, ध्यान द्या. तर अनिल घेतलं मी इथे सब्जेक्ट, शाल विल पैकी इथे येईल मग विल. ओके, ठीक आहे. नंतर काय म्हटले? V1 वर्ब कुठला आहे? हा टॉकिंग आहे ना, मग इथे V1 काय होते? टॉक. ओके, काय होते? टॉक. बघा सब्जेक्ट आला इथे, अनिल होता सब्जेक्ट, घेतला मी खाली. मग शाल पैकी एक घ्यायचा आहे, विल घेतला मी इथे. ठीक आहे, मग म्हटलंय प्लस मध्ये V1 आहे, वर्ब कुठला होता? अगोदर आपण शोधून काढला, वर्ब होता टॉकिंग, त्याचं केलं V1 मी, टॉक. झालं. आता जे उरलं लिहून टाका. ते कुठून उरलं वाक्य? अबाउट पासून. अबाउट द वेल ऑइल रेसलर झालं. आणि हे जे होतं हॅज बीन, हे काय होऊन जाईल? मग रिमूव्ह होऊन जाईल. ओके, किती इझी आहे? खूप इझी आहे, फक्त फॉर्म्युला आणि त्यानंतर वर्ब हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे. ठीक आहे, आता बघूया तिसरं. ठीक आहे, हे पूर्ण सेंटेन्स मी तुम्हाला समजून सांगते लवकर लवकर. ठीक आहे, व्यवस्थित. ठीक आहे, आणि यानंतर मग उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ग्रुप वरती किंवा मग युट्यूब वरती काही सेंटेन्स बनवायला. ठीक आहे, लक्षात ठेवा, ते तुम्हाला प्रॅक्टिस करायची. अगोदर याचीच प्रॅक्टिस करायची आहे, हे सेंटेन्स पुन्हा पुन्हा रिपीट करायचे न पाहता बोलून बघायचे. ठीक आहे, म्हणजे उद्या जे राहील ते ऍक्च्युअल टेस्ट राहील, म्हणजे नेक्स्ट जो माझा व्हिडिओ अपलोड होणार आहे किंवा ग्रुपवर येईल किंवा अपलोड होईल युट्यूब वरती, तर त्याच्यावरती मात्र टेस्ट राहणार आहे 10 किंवा 12 मार्काची. ठीक आहे, आणि ते तुम्हाला मग ग्रुपवर सगळ्यांना पर्सनली, ग्रुपवर नका पाठवू, चेक करण्यासाठी मला पर्सनली सगळ्यांनी पाठवायची. ठीक आहे, ध्यान द्यायचं सगळ्यांनी. आता म्हणतात प्रेझेंट कंटिन्यू टेन्स, म्हणजे प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. बघा फॉर्म्युला काय याचा? सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4. ओके, ध्यान द्या. कुठला वर्ब आहे याच्यामधला? आय काय आहे? सब्जेक्ट आहे. शाल ते येते ना, फ्युचर परफेक्ट टेन्स आहे ना, हा फ्युचर परफेक्ट टेन्स आहे, त्यामुळे शाल हॅव ते येणारच आहे. काय सेंटेन्स दिलाय फ्युचर परफेक्ट टेन्सचा, परंतु सांगितलंय तुम्हाला कन्वर्ट करण्यासाठी प्रेझेंट कंटिन्यू टेन्स मध्ये. ठीक आहे, तर आता आपल्याला ओळखायचं काय आहे? वर्ब ओळखायचा आहे. वर्ब कुठला आहे मग? शाल पण काय येते? शाल आहे. ठीक आहे, हे काय? मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. ठीक आहे, त्यानंतर हॅव काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. मग इथं आला वर्ब, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे सब्जेक्ट मॉडल ऑक्झिलरी वर्ब, ठीक आहे, म्हणजे हेल्पिंग वर्ब, त्यानंतर हॅव ऑक्झिलरी वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्ब, आणि त्यानंतर आलेला आहे वर्ब, म्हणजे 4 नंबर वर्ब आहे. लक्षात ठेवा. असं पण कधी कधी असते, कधी कधी सब्जेक्ट नंतर सेकंड नंबरला वर्ब असते, कधी कधी थर्ड नंबरला वर्ब असते, कधी कधी 4th नंबरला वर्ब असते. 4th नंबरला वर्ब याचं कारण काय आहे की याच्यामध्ये शाल आलेला आहे, मॉडल ऑक्झिलरी वर्ब, नंतर हेल्पिंग वर्ब आलेला आहे 3rd नंबरला, हॅव, त्यानंतर वर्ब आला 4th नंबरला. ठीक आहे, त्यामुळे असं ते फाइंड आउट करायचं आपल्याला. ठीक आहे, तर वर्ब पाहिजे पडला आपला कुठला आहे? टेकन हे माहिती पडला. आता अकॉर्डिंग टू फॉर्म्युला आपण चालायचं आहे. पण सब्जेक्ट किंवा आपण आय. ठीक आहे, आय नंतर काय येत असते? आम्ही तर पैकी एम येते, तर एम घेतलं मी. मग म्हटलंय V4, वर्ब कुठला आहे? हा, याचं V4 काय होईल? टेकिंग. बघा किती इझी आहे, बघा खूपच इझी आहे. आणि शाल हा काय ऑटोमॅटिक रिमूव्ह होऊन जाईल. शब्द घेतला मी आ इथे, एम इज आर, यापैकी एक इथे एम येत असतो. त्यानंतर म्हटलं V4 घेतलं मी, टेकनचं V4 केलं मी टेकिंग, झालं हे V4. इथं फॉर्म्युला संपला माझा. आता जे सेंटेन्स उरलेला ते ॲज इट इज लिहून टाकायचं. न्यू नेम एव्हरी न्यू नेम एव्हरी मंथ, न्यू नेम एव्हरी, झालं. ठीक आहे, हे झालं आपलं तिसरं. तर मला असं वाटते 3 याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल. फक्त एक गोष्ट तुमच्या लक्षात आलं असेल की याच्यामध्ये फॉर्म्युला खूप व्हायटल, खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात. बरोबर आहे. आता बघूया आपण चौथं. मी सगळे सेंटेन्स समजून सांगतो. सिंपल पास्ट टेन्स एकदम इझी आहे. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, परत तेच प्रोसेस. काय बघायचं अगोदर? वर्ब, आय काय आहे? सब्जेक्ट, हॅड काय? हेल्पिंग वर्ब. जसं इथे बघा एका सेंटेन्स मध्ये कुठलं सेंटेन्स होतं ते सेंटेन्स होतं हे सेकंड नाही, थर्ड मध्ये पण नाही ना, बीनचा यूज करायचा आपल्याला. ठीक आहे,
हे सेकंड मध्ये होतं बघा, बीन होतं, तुम्ही रिमूव्ह केलं होतं ना, इथे पण होतं हॅड बीन आलं, तर हे पण रिमूव्ह होईल. मग हा आहे वर्ब, सब्जेक्ट हॅड बीन हेल्पिंग वर्ब आणि नंतर आलेला आहे वर्ब. ठीक आहे, अशा प्रकारे वर्ब फाइंड आउट करायचं अगोदर कुठे आहे तर. ठीक आहे, सब्जेक्ट प्लस V2 म्हटलं, सब्जेक्ट घेतला मी आय, मग म्हटलं V2, हा आहे ना वर्ब, याचे V2 काय होते वर्ब, त्याला काय लागते ईडी. झालं, संपलं इथं मला फॉर्म्युला. सब्जेक्ट आय होता घेतलाय, मग वर्ब शोधला मी अगोदर, तो होता वर्किंग, त्याला केला वर्क म्हणजे V2 केलं. चला आता काय उरलं इथनं, आणि हे काय ऍडमिट ऑटोमॅटिकली निघून जाईल. झालं, पुढचं सेंटेन्स फॉर अनिल पासून ऍज इट इज लिहून टाका तुम्ही पूर्ण. मी शॉर्टकट करतोय, टिक 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 टिक, तुम्ही मात्र पूर्ण तुम्हाला कम्प्लीट करायचं सेंटेन्स. ठीक आहे, आता बघू आपण पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. इज एकदम काहीच कठीण नाही. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन आहे, त्याच्यामध्ये बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. खूप इझी आहे. कुठला याच्यामधला कुठला असेल मग वर्ब, कुठला याच्यामधला, एक नंबर सिंक आहे, सब्जेक्ट आहे, वॉज काय हेल्पिंग वर्ब आहे, आणि हा आहे वर्ब. ठीक आहे, अवॉर्ड आहे. चला आता बघा, सब्जेक्ट घेतो मी सिंग, बरोबर दिसते सगळ्यांना बघा बरोबर. मग प्लस मध्ये म्हटलं हॅड, मग इथे घेतलं मी हॅड, मग म्हटलं बीन, इथे घेतला मी बीन, मग म्हटलं V4 आहे ना वर्ब, याचं V4 काय होते अवॉर्ड, डेटचं अवॉर्डिंग. V4 कसं बनते माहिती तुम्हाला, ING झालं V4 बनते, म्हणजे V1 प्लस ING म्हणजे V4 झालंय तयार, अवॉर्डिंग झालं. आता रेस्ट ऑफ द सेंटेन्स ऍज इट इज लिहून टाकायचं. पद्मविभूषण ऍज इट इज लिहून टाका, तुम्ही तुमच्या बुक मध्ये लिहून टाका सर्वांनी व्यवस्थित. ठीक आहे, हे झालं आपलं 5th वन. कळलं सर्वांना. मग 1 2 3 4 5 खूप इझी आहे सेंटेन्स आहे, आणि हे सेंटेन्स लिहिणं सगळ्यांना इम्पॉर्टंट आहे, कारण की आफ्टर लॉकडाऊन संपल्यानंतर आपल्या क्लासचे विद्यार्थी जेवढे क्लास सगळ्यांचं बुक मी तपासणार आहे. ठीक आहे, चेक करणार, लक्ष साईन करणार त्याच्यामध्ये. ओके, हे झाले आपले 5. आता बघू आपण नेक्स्ट वन म्हणजे 6वं. ठीक आहे, बघा. तर आय हॅव कम टू यू सिंपल फ्युचर टेन्स. एकदम सिंपल आहे, सिंपल फ्युचर टेन्स एकदम सिंपलच आहे, काही टेन्शन नाही आहे. फॉर्म्युला बघा, सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, आय काय आहे सब्जेक्ट, हॅव काय हेल्पिंग वर्ब, हा आहे वर्ब. ठीक आहे, हा तर लिहितो बघा मी. सब्जेक्ट घेतला मी आय, त्यानंतर काय ते शाल विल पिकाईल, शाल येथे लिहून दिलं होतं मी तुम्हाला शिकवलं अगोदरच. शाल घेतलं प्लस, मग आता काय म्हणते V1 आहे ना कम, याचं V1 काय होते कमच होते, लक्षात ठेवा. म्हणजे कम V1 आहे, केम V2 आहे, आणि जे कम आहे पुन्हा V1, म्हणजे कम V1 केम V2 आणि कम पुन्हा V3 होते, लक्षात ठेवा. ओके, बघा ध्यान द्या. सब्जेक्ट घेतला मी आय, इथे लिहिलाय शाल पैकी शाल, नंतर म्हटलं V1, कमचं V1 काय कमच आहे. ठीक आहे, आणि हॅव कम ऑटोमॅटिकली रिमूव्ह होऊन जाईल, निघून जाईल. ठीक आहे, आता जे उरलं सेंटेन्स ते लिहून टाकायचं, टू यू झालं. ओके, समजलं सगळ्यांना. आता 7 बघा, फ्युचर कंटिन्यूस टेन्स. फ्युचर कंटिन्यू टेन्स का फॉर्म्युला काय याचा वाला, सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस बी येते त्याच्यामध्ये, बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, पुन्हा तेच प्रोसेस, सब्जेक्ट आणि हा वर्ब. म्हणून काही टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्यात पहिले जे फॉर्म्युले आहेत ते आठवण करून घ्यायचे, कुठले आहेत ते फॉर्म्युले ते तुम्हाला लक्षात आलं लागेल. आणि सेंटेन्स मध्ये वर्ब कुठे आहे, ऍक्च्युअल वर्ब कुठे आहे तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे. मग आता समजून सांगितलं, बिगिनिंगला सब्जेक्ट असते, नंतर हेल्पिंग वर्ब राहील, थर्ड नंबरला वर्ब राहील, किंवा सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब नसेल तर सेकंड नंबरला वर्ब राहील, किंवा कधी फोर्थ नंबरला मी तुम्हाला सांगितलंच आहे असे. तर तिसऱ्यामध्ये बघा, आय सब्जेक्ट आहे, शाल मॉडल ऑक्झिलरी आहे, हॅव हेल्पिंग वर्ब आला आहे, तर मग फोर्थ नंबरला वर्ब येऊ शकतो. ठीक आहे, तर असे ओळखून घ्यायचं. ठीक आहे, पहा आता पहिले सब्जेक्ट प्लस शाल विल, तर काही नंतर आता विल, ही विल. ठीक आहे, मग काय म्हटलंय शाल काही विल, मग आहे प्लस मध्ये बी घेतलं मी बी, मग V4 हे आहे ना वर्ब, याचं V4 काय होते प्लेइंग झालं. आता काय अ मेजर रोल, बाकी तुम्ही लिहून घ्या सेंटेन्स, इन ट्रान्सफॉर्मिंग द IAF. ओके ओके, कळलं सर्वांना. मग हळूहळू शिकू अजून थोडंसं. ठीक आहे, हे 3 सेंटेन्स आहेत, थोडे हळू सांगतो मी. ठीक आहे, बघा बरोबर. द रायटर इग्नोर द कमोशन ऑफ स्ट्रीट डॉग, काय म्हटलंय प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. ठीक आहे, सगळ्यात अगोदर काय करायचं, याचा फॉर्म्युला. याचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, तुम्ही फॉर्म्युला बघून घ्या तुमच्या बुक मध्ये, ध्यान द्यायचं. अगोदर काय करायचं तुम्हाला, मी अगोदर काय फाइंड आउट करायचं तुम्हाला, वर्ब
द रायटर, द नाही आहे सब्जेक्ट, द रायटर, द मॅन, ठीक आहे. तर जुडलं आर्टिकल आहे ते, ए आणि द मध्ये आर्टिकल आहे, त्यामुळे ते येतो. तर अशा प्रकारे द रायटर सब्जेक्ट, मग आला इग्नोर्ड वर्ब. अशा प्रकारे अगोदर काय करायचं, वर्ब फाइंड आउट करून टाकायचा. ठीक आहे, झालं. त्यानंतर फॉर्म्युला आठवायचा आणि त्यानुसार लिहायचं. फॉर्म्युला म्हटलं पहिले सब्जेक्ट म्हटलं फॉर्म्युलामध्ये, आपण सब्जेक्ट घेऊ पहिले द रायटर. मग म्हटलं फॉर्म्युलामध्ये हॅव ऑब्लिक हॅज. आता रायटर कसा आहे, सिंग्युलर और प्लुरल कसा आहे, हा कसा रायटर कसा आहे, इज अ सिंग्युलर, सिंग्युलर. त्यामुळे हॅव हॅज यापैकी एक काय येणार, हॅज येईल. झालं. त्यानंतर प्लस मध्ये बीन आहे, तर बीन घ्यायचं आपल्याला. झालं. मग म्हटलं प्लस मध्ये बिफोर, बी म्हणजे वर्ब. कुठला वर्ब आपण फाइंड आउट केला होता, इग्नोर्ड. त्याला करायचं बिफोर मध्ये कन्वर्ट करावे, आयएनजी, इग्नोरिंग, इग्नोरिंग. झालं. V4 तयार. झालं. V1, V2, V3, V4 काही ना काही राहणारच आहे प्रत्येक टेन्स मध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला जे वर्ब आहे ना, हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे समजलं पाहिजे कुठे आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर जे रेस्ट ऑफ द सेंटेन्स आहे, जे उरलेलं वाक्य ते ऍज इट इज लिहून टाका तुम्ही. झालं. कुठपर्यंत आहे, द कमोशन ऑफ स्ट्रीट डॉग्स. झालं, एवढं इझी आहे. ओके. आता बघा 9th वाला सेंटेन्स बघून घ्यायचं. द बिग मेल लंगूर वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड. फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स. फॉर्म्युला subject plus shall oblique will plus have plus been आणि plus before plus object, हा याचा फॉर्म्युला. ठीक आहे. याच्यामध्ये द बिग मेल लंगूर एवढा मोठा सब्जेक्ट आहे, खूप मोठा लंगूर असं म्हटलंय. ठीक आहे. द बिग मेल लंगूर एवढा मोठा सब्जेक्ट. ठीक आहे, लक्षात ठेवा. वॉज काय, मग हेल्पिंग वर्ब, आणि मग होल्डिंग काय, मेन वर्ब, हाय वर्ब. लक्षात ठेवा. खूप मोठा लंगूर असं म्हणून इंग्लिश मध्ये काय म्हणणार आहे, द बिग मेल लंगूर. त्यानंतर मग आला वॉज, वॉज काय हेल्पिंग वर्ब आहे, त्याच्याबद्दल भाग राहणार आहे तो सब्जेक्ट आहे ऑटोमॅटिकली. आणि हेल्पिंग वर्ब नंतर भाग राहणार आहे मग वर्ब. ठीक आहे, होल्डिंग. V4 आहे तो. पण आपल्याला काय काय पाहिजे, आपल्याला पण V4च पाहिजे शेवटी, आहे की नाही. बघा आता कसं लिहायचं आहे, ध्यान द्या. सब्जेक्ट काय, द बिग मेल लंगूर, द बिग मेल लंगूर. झालं. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, शाल विल. काय लिहिते आता, फक्त आईला शाल घ्यायचं आहे, अदर सगळं विलच वापर. इथे पण विल वापरायचं तुम्हाला, विल. मग काय म्हणते प्लस मध्ये हॅव, हॅव. मग काय म्हणते प्लस मध्ये बीन, मग म्हणजे प्लस मध्ये बिफोर. तर होल्डिंग तुम्हाला ऑलरेडी इज गिवन हिअर, इथे तुम्हाला ऑलरेडी दिलेलंच आहे बिफोर, होल्डिंगचं होल्डिंग. आता काय उरलं सेंटेन्स, अ बेबी लंगूर इन हिज हँड. जे रेस्ट ऑफ द सेंटेन्स उरलेलं वाक्य आहे ते ऍज इट इज तुम्ही तुमच्या रजिस्टर मध्ये लिहून घ्या, मी शॉर्टकट मध्ये लिहितो. ठीक आहे. तर हे झालं 9th वन. आता बघा शेवटचं सेंटेन्स 10वं. मला असं वाटतं हे जे तुम्हाला सेंटेन्स शिकवले 9, आता आपण 9 सेंटेन्स शिकवलं, याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सगळ्यांनाच कळलं असेल. तुम्ही हा व्हिडिओ परत परत रिपीट करून बघू शकता. आणि ज्या मेन गोष्टी इम्पॉर्टंट जे आहेत ते म्हणजे फॉर्म्युला, ते लक्ष असलं पाहिजे. नावासहित टेन्सचं नाव आणि मग त्याचा फॉर्म्युला असं लर्न करा, आणि ते घरी रिपीट करत चला, लिहून बघत चला, कारण लिहिल्याशिवाय येणार नाही, आपण विसरतो 12 फॉर्म्युला म्हणून. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे अशी की याच्यामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे की वर्ब कुठे आहे म्हणून. ठीक आहे. आता शेवटच्या बघा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स इज आहे सब्जेक्ट प्लस हॅज ऑब्लिक हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. झालं, काही टेन्शन नाही. हा, आता वी काय आहे, मग सब्जेक्ट, शाल हॅव, मॉरल ऑफ द डी, हेल्पिंग वर्ब. ठीक आहे. टू, डू. आता कुठला वर्ब कुठला असेल मग याच्यामधला, डू हा वर्ब आहे. कुठला वर्ब आहे, डू हा आहे वर्ब. लक्षात ठेवा. कारण काय आहे, वी सब्जेक्ट आलाय, शॉल मॉरल ऑफ द वर्ब आलाय, हॅव हेल्पिंग वर्ब आलं, आणि याचं प्रिपोजिशन जोडलेलं आहे याला कशाला, वर्बला, तर हा वर्ब आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. ओके. बघा आता वी सांगितलं सब्जेक्ट, वी घेतला मी सब्जेक्ट वी. मग म्हणते हॅव हॅज, तर काय घेऊ आपण, हॅव. कारण की वी जो आहे जो सब्जेक्ट आहे तो कसं प्लुरल आहे, सिंगुलर आहे का नाही, हा प्लुरल आहे, अनेक वचन आहे, अनेक वचनला अनेक वचन म्हणजे प्लुरल सब्जेक्ट आहे, प्लुरल हेल्पिंग वर्ब. त्यामुळे आपण सब्जेक्ट नंतर हॅव हॅज पे काय घेतलं, इथे हॅव घेतलेलं आहे. मग म्हटलं V3. आता काय आपण V3 घेऊ, तर हा जर टू जुडलेला आहे ना, तर हा ते ठेवायचा असाच टू, आणि मग हा जो वर्ब आहे डू, याचे V3 काय होते, डन. काय होते, डन. डू डिड डन, म्हणजे वी हॅव टू डन. आता वी हॅव डन असं होतं, म्हणजे टू दिलाय तुम्हाला, त्यामुळे आपण पण द्यायचं. ठीक आहे. वी हॅव टू डन. झालं. आता जे रेस्ट ऑफ द सेंटेन्स लिहून टाकायचं आहे इट इज काय, आता अवर बेस्ट टू
our best to काय म्हटलंय, complete this project, complete this project, complete this project, finish. हे 10 सेंटेन्स तुम्हाला शिकवले आता व्यवस्थित शिकवलेले आहे. तुम्ही व्यवस्थित ऐका, परत रिवाइंड करून बघा आणि एकदा चांगल्या प्रकारे कसं शिकवलंय सरांनी, फॉर्म्युला किती इम्पॉर्टंट याच्यामध्ये रोल प्ले करतात ते सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये वर्ब कसा ओळखायचा हे तर मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तर हे सर्वांना समजलं असेल असं मला वाटते, असा मला विश्वास आहे. आणि यानंतर जो नेक्स्ट व्हिडिओ राहणार माझा त्याच्यामध्ये तुम्हाला मी एकतर ग्रुपवरती किंवा मग पुन्हा एकदा युट्यूबवरती येऊन तुम्हाला मी सेंटेन्स देणार आहे प्रॅक्टिस करण्यासाठी, म्हणजे टेस्ट आहे ऍक्च्युअली ते तुम्हाला, ठीक आहे. आणि ती टेस्ट सॉल्व्ह करून तुम्ही सगळ्यांनी आपापला याचा फोटो मला पर्सनली पाठवा, मी तुम्हाला मग रिमार्क्स देईल. ओके, ठीक आहे. तर हे सगळं आपलं आज झालेलं आहे पूर्ण 10च्या 10 सेंटेन्स. तर मला असं वाटते की सगळ्यांना कळलंच असेल आणि सर्वांना होमवर्क हेच आहे की आपल्या रजिस्टरमध्ये सर्वांनी उतरून घ्यायचं, तुम्हाला सगळं लिहून घ्यायचं आहे, कम्प्लीट करायचं सगळं बुक. आणि आफ्टर लॉकडाऊन नंतर आपल्या लवकर होऊ शकते. 1 जुलैपासून स्कूल सुरू झाल्या तर क्लासेस सुद्धा सुरू होऊ शकतात. तसं मी तुम्हाला नोटिफिकेशन देतोच, तसं नोटीस मी तुम्हाला सांगणारच आहे ग्रुपवरती. तर तोपर्यंत मात्र 1 महिन्यामध्ये आपलं भरपूर ग्रामरचं भरपूर सारे टॉपिक होऊन जातात. तर तुम्ही नियमितपणे तुम्हाला इथं सर्वांचा अभ्यास करणं, नेहमीच सगळे जे व्हिडिओ मी अपलोड करतोय, जे ग्रुपवरती मेसेजेस करतो त्याला फॉलो करा आणि त्यानुसार त्याचा अभ्यास आतापासून सुरू करा. ऑलरेडी आपण थोडं डिले झालेलं होतं, पण मी लवकरच फिनिश करेन. आणि यामध्ये तुमचं तो कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाचा आहे, म्हणून तुम्हाला अलर्ट राहायचंय. मी सूचना टाकल्या, काही नोटीस दिल्या ग्रुपवरती, लगेच ते लक्षात ठेवायच्या आणि पटकन तयारी लागायचं आहे. ठीक आहे. तर बेस्ट ऑफ लक गाईज.